नमस्कार मित्रांनो, 2024 चे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। तर बघा मित्रांनो, या अधिवेशन मध्ये अजितदादांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। राज्यातील सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, राज्यातील सर्व महिलांना 1500 रुपये मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार। तर ही नक्की योजना काय आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर बघा मित्रांनो, 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार। सविस्तर माहिती आता आपण बघूया। तर ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कोणत्या कोणत्या महिलांना हे 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024। तर या योजनेमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे ते सविस्तर माहिती आपण पाहूया। तर लाभ काय मिळणार आहे, तर बघा याच्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये मिळणार महिलांना। त्याच्यानंतर दरवर्षी शासन 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आणि या योजनेची अंमलबजावणी मित्रांनो लवकरच सुरू होणार आहे, जुलै 2024 पासून। ठीक आहे, आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे ते आपण बघूया। तर याच्यासाठी मित्रांनो, तुमचं जे वय आहे महिलांचं ते 21 वर्ष ते 60 वर्ष याच्यामध्ये पाहिजे पात्रता। महाराष्ट्रातील तुम्ही रहिवासी पाहिजे। त्याच्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांची ह्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही एक अट आहे याच्यामध्ये, आणि तुमच्याजवळ बँक खाते असणे आवश्यक आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर अपात्र कोण कोण असणार आहेत तेही आपण बघूया। तरी म्हणजे या योजनेसाठी ते पात्र होणार नाहीत। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं असेल ते या योजनेसाठी पात्र नसतील। घरात कोणी आयकरदाता असेल तरी सुद्धा पात्र नसणार। कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र असणार। कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्य तरी तुम्ही अपात्र होणार। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार, फक्त ट्रॅक्टर सोडून। ट्रॅक्टर असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये। ठीक आहे, आता या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा वगैरे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे। ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा अधिकृत माहितीसाठी GR पहा। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आता याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे योजनेसंदर्भात। तर बघा, ही योजना नक्की काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा काल पावसाळी अधिवेशन मध्ये करण्यात आली। तर याच्यामध्ये आता पात्रता बघा मित्रांनो, 21 ते 60 वयोगट, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे, प्रति महिना 15,000 रुपये भेटेल। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या सर्वांना अर्ज करता येतो। आता आपण कागदपत्रे बघूया कोणकोणती लागणार आहेत। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड त्यांच्या जवळ असणे गरजेचे आहे। रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो एवढी कागदपत्रे लागणार आहेत। आणि याची अंमलबजावणी, या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू होणार आहे। ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या सगळीकडे शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक सगळीकडे शेअर करा।